नमस्कार, मी दीपा. गेले 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात खूपच पाऊस पडत आहे आणि या पावसाचा फटका माणसांप्रमाणे पशुपक्षी यांना पण बसतोय. असाच एक लांब चोच असलेला मोठा पक्षी माझ्या मागेत ओरडत होता. जखमी होता तो. माझ्या मुलाने त्याला पकडले आणि केजमध्ये ठेवले. पॉय या NGOच्या माणसाला त्याने कॉल केला. बघू कोण आहे? नाईट हेरॉन बोलतात, रात बघा. अच्छा, रात बघा म्हणजे कर्कोचा म्हणतो ते नाही ना? अच्छा, डोळ्यावरती घालायचं आणि पकडायचं. कसा माहिती का, अचानक हात लावला ना हां, तर ते घाबरून जातात. ओके. तिकडची आहे पकड मला. काय आपण आपल्या घरी जाऊया. पकड ना. अगं पकड ना. मी कर धर बसला. आता हे तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात? याला कसं होतं, काय झालंय की नाही ते बघावं लागेल पहिले. हा, त्याला ते- डॅमेज झालंय का म्हणजे घरी की कुठल्या? नाही. NGO कडे, NGO कडून मग तो फॉरेस्ट डिपार्टमेंटला, वन विभागाला. आणि हे आपल्याला हात नीट बघणं, एक नीट मस्त photo. मला वाटतं तो ना वरतून पडला पडला तो वरून म्हणून त्याला त्याच्या पायाला काहीतरी झालंय, आणि तो नेमकं इथे बघा, दिसत तर कुठे दिसत नाही लागले असं. कारण की तो अडखळतोय जरा. उडता येत नाहीये त्याला. ओला झालाय ना म्हणून. ओला ओला झालाय. झाला की उडता येत नाही पक्ष्यांना. आणि हा जास्त मोठा नाहीये. नाहीये. त्याच्यामुळे. हां, हां. लहान मला आहे ते असं ते घारीसारखं वाटलं. पंख लांब आहेत खूप त्याचे. मोठे होतात भरपूर. हां. अजून एक आहे. आता हे पावसामुळे त्यांची घरटी तुटतात ना, त्याच्यामुळे ते आणि हे असं काही पाळण्यासाठी हे नाही आहेत ना? नाही, पाळूच शकत नाही ना, हे वाईल्ड आहेत ना. हां, हां, हां. कुठलाही वाईल्ड अॅनिमल आपण पाळूच शकत नाही असं. बघू, धरूया. घ्या ना. माझं हे तरी काढ. नाही, आता येते मान नीट धरता. केवढा मोठा आहे बघा. मान अशी अशी ते वरती करतो परत आम्ही आपले तांदूळ आणि त्याला नाही, तो नॉन व्हेजिटेरियन. अच्छा, नाही आणि पण टाकलं ते ह्याचं पण, फिशचं पण. अरे असं नाही खाणार ते. कसं माहितीये का, त्यांना डायरेक्ट तोंडामध्ये फीड करावं लागतं. तेव्हा त्याला ते मान आहे ना ते सरळ धरता येत नाही. हां, मान मगाची सरळ धरता येत नव्हती. बापरे, तो हात येत होता. आपलं मांजर जवळ जाईना घाबरून ते आतमध्ये बसलेलं पूल. ते घाबरतात ना ते मांजरी. अरे वाईल्ड नाही माहिती ना, यांना आपण घरात ठेवूच शकत नाही असं. तुमचा NGO कुठला? पॉज रे. पॉज PAW, प्लांट अँड ॲनिमल वेलफेअर सोसायटी. जाऊया आपण. चला, आमचा पक्षी गेला. त्याला आता NGO मध्ये आम्ही दिलेला आहे. तिकडे ते सगळं त्यांची खाण्यापिण्याची आणि डॉक्टरांची सोय करतीलच. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.